हाय, मी ध्रुवी. मी 17 महिन्यांची आहे. आज तर काय, सकाळी उठले आणि पाहते तर काय, दादाचे कलर्स वरतीच होते आणि ते आता माझ्या हाताला लागले. मग काय, चला म्हटलं दादा नाही तोपर्यंत त्याचा फायदा करून घ्यावं, कारण दादा असल्यावर तर तो काही मला देत नाही. मग काय, मनसोक्त कलर वापरून घेतले. नंतर मग थोडं गाणं म्हणायची आणि पियानो वाजवायची प्रॅक्टिसही करून घेतली. आणि तुम्हाला म्हणून सांगते, मला खूप छान गाणं म्हणता येतं बरं का. तुम्हालाही म्हणून दाखवेल, पण थोडीशी आता प्रॅक्टिस करते. असो, अशी काहीशी मस्ती माझी सकाळी सकाळी चालू असते. सकाळी जे मी स्वतःला रंगवलं होतं, त्यामुळे मला पटकन मम्माने स्वच्छ अंघोळ घालून घेतली आणि छान छान रेडीही केलं. नंतर माझी मामी आली आणि हे बघा, माझ्या मामीने माझ्यासाठी खूप सगळ्या कॅडबऱ्या आणल्या होत्या, पण ती अशीच मला देत नव्हती बरं का. ती माझ्याकडून रिश्वत घेत होती. तुम्हीही पाहू शकता, माझ्याकडून एक पप घेत होती आणि मला एक कॅडबरी देत होती. मग मी पण माझं मन थोडं मोठं करून तिला पप देऊनच टाकल्या, कारण मला पण कॅडबरी हवीच होती ना. कॅडबरी खाऊन मी लागली खेळायला. खेळता खेळता मी थोडा पसारा केला. त्यात मला सापडला दादाचा फोटो. दादाचा फोटो पाहून मला दादाची आठवण आली, कारण दादा स्कूलला गेला होता ना. मग काय, मी दादाच्या फोटोचीच माया केली. असो, आज होती शिवजयंती आणि शिवजयंतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज शिवजयंती असल्यामुळे मस्त मला शिवकन्या बनून मिरवणुकीमध्ये जायचं होतं, त्यामुळेच सगळी ही प्रिपरेशन चालू होती. मामीने मला छान छान असा काष्टा नेसवला आणि मम्माने माझा सुंदर असा मेकअपही केला. आणि हे पहा, मी कसा छान मेकअप करू देते, कारण सर्व मुलींसारखा मला पण मेकअप करायला खूप आवडतं. हा पहा माझा फायनल लूक. मम्मा आणि मामीने मिळून असं रेडी केलं मला. तुम्हा सर्वांना छोटीशी शिवकन्या कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. महाराजांचं दर्शन घेऊन छान छान फोटोज आणि व्हिडिओजही काढले. इतकं सुंदर आणि शिवमय वातावरण पाहून मला तर खूप छान वाटलं. मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. या सगळ्या गोष्टी मी फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स करत होते. तिथे खूप गर्दी असल्यामुळे मम्मा मला मिरवणुकीत नाही घेऊन गेली. मग नंतर आम्ही तिकडनं गार्डनमध्ये आलो. इकडेही मम्मानी त्यांनी माझं छोटंसं फोटोशूट केलं. तिकडे गार्डनमध्ये ना मला हे गोड फूल दिसलं आणि ते फूल दिसल्यावर ते मला हवं होतं. मग मामी ते माझ्यासाठी घेऊन आली आणि मला ते लावायचंही होतं. हां, हे पहा, मग ते फूल मी मम्माकडून लावून घेतलं आणि ते मला कसं दिसतंय हे कमेंट करून नक्की सांगा. आज मी मम्माला आणि मामीला फोटोशूट करताना काहीच त्रास दिला नव्हता, त्यामुळे त्या मला ट्रीटही देणार होत्या. मग फोटोशूट पूर्ण करून आम्ही घरी जायला निघालो. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. ओके, बाय.